गुटख्याचा हैदोस. एफडीएच्या महिला अधिकाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न, जप्त ट्रक पळवून नेला. प्रशासनाला थेट आव्हान. छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याचा काळा बाजार किती बोकाळला आहे याचं धक्कादायक उदाहरण सोमवारी पहाटे वाळूज परिसरातील रहीमपूर येथे पाहायला मिळाले. गुटखा माफियांनी यांना आता कायद्याची भीती पूर्णपणे झुगारून देत थेट शासकीय अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्याचे धाडस दाखवले आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पथकाने जप्त केलेला गुटख्याचा ट्रक गावगुंडांच्या मदतीने पळवून नेण्यात आलेला असून महिला अधिकाऱ्याला स्कॉर्पिओखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आणि ही घटना केवळ एका विभागातील हल्ला नसून राज्य शासन, कायदा आणि प्रशासनाला दिलेलं उघड आव्हान असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर धडक कारवाई. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे रहीमपूर परिसरात पहाटे सापळा रचला होता. संशयित आयशर ट्रक अडवून तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 25 पोती प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला आढळून आला. पथकाने तात्काळ माल जप्त करून पुढील कारवाई सुरू केली. मात्र ही कारवाई गुटखा माफियांच्या जिव्हारी लागली. काही वेळातच घटनास्थळी नाट्यमय घडामोडी घडू लागल्या. महिला अधिकाऱ्याला चिरडण्याचा थरारक प्रयत्न. पथक पोलीस संरक्षणाची वाट पाहत असतानाच विनाक्रमांक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ घटनास्थळी दाखल झाली. त्यातून उतरलेल्या 5 ते 6 जणांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत धमकावण्यास सुरुवात केली. वातावरण तणावपूर्ण असतानाच गुंडांनी थेट महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांना लक्ष्य केलं. भरधाव वेगाने स्कॉर्पिओ त्यांच्या अंगावर घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रज्ञा सुरसे यांनी अत्यंत धाडस आणि प्रसंगवधान दाखवत बाजूला उडी घेतल्याने मोठी दुर्घटना टळली आणि काही सेकंदाचा उशीर झाला असता तर ही घटना जीवघेणी ठरली असती. महिला अधिकाऱ्यावर हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेत गुटखा माफियांनी जप्त केलेला ट्रक घटनास्थळावरून पळवून नेला. सरकारी कारवाईत अडथळा आणून जप्त मालासह वाहनच पळवून नेण्याची ही घटना प्रशासनासाठी अत्यंत गंभीर मानली जाते आहे. पोलीस यंत्रणा खडबडून जागी. घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. या प्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, धमकावणे इतर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलेलं असून फरार आरोपी आणि पळवून नेलेल्या ट्रकचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. गुटखा माफियांना राजकीय आणि आर्थिक पाठबळ. या घटनेनंतर एक गंभीर प्रश्न पुन्हा समोर आलाय. जर गुटखा माफिया शासकीय अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करून जप्त माल पळवून नेण्याचे धाडस करत असतील तर त्यांच्या पाठीशी नेमके कोणाचे बळ आहे? सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे हे गुटखा रॅकेट एवढे मजबूत कसे काय झाले याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरते आहे. एफडीएच्या पथकावर झालेला हा हल्ला केवळ एका अधिकाऱ्यावर झालेला हल्ला नसून तो संपूर्ण प्रशासन आणि कायदा व्यवस्थेवर झालेला थेट हल्ला आहे. गुटखा माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर कारवाई करून मुख्य सूत्रधारांना तातडीनं अटक करण्यात यावी, अन्यथा अशा घटनांमुळे गुन्हेगारी टोळ्यांचे मनोबल आणखीन वाढेल अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत. रहीमपूर येथील ही घटना गुटखा माफियांची वाढती मुजोरी आणि कायद्याबद्दलची बेफिकिरी उघड करणारी ठरली असून आता